संघे घेवली 11 संघ आपल्याला 2 हात करताना उद्या बघायला मिळणार आहे. वेळेवरती पहिल्या मॅचला प्रारंभ होईल, तर विनंती असेल जर लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी 2 संघ बघत असतील, द्रिविलन सातपाटी आणि कुंभोली गुरुसंख्या यांना प्रेमळ निवेदन असेल, आपण 9:30 वाजता या ठिकाणी उपस्थिती नोंदवायची, जेणेकरून वेळेवरती या मॅचला प्रारंभ होईल. आणि आम्ही 3 दिवस ज्या पद्धतीने एक चांगलं क्लास क्रिकेट या ठिकाणी एक संधी देतोय, ती संधी चौथ्या दिवशी कायम राहील, म्हणून वेळेवरती मॅचेस होणं गरजेचं आहे. तर उद्याचा जो पहिला मॅच असेल महत्त्वाचा असेल आणि वेळेवर स्टार्ट होणं गरजेचं आहे. ध्रुव 11 सातपाडी विपक्ष कुंभवली संघ आणि त्याच्यानंतर यश फाउंडेशन EC मुरबे विपक्ष RC चिकन सेंटर दांडी याच्यामधलं द्वंद्व आपण बघणार आहोत. तर पालघर डहाणू विभागातील नामवंत संघ उद्या असतील, त्यांनी वेळेवरती येऊन इकडे आपली उपस्थिती नोंदवायची. देतोय आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या दिवसातील अंतिम मॅचसाठी आणि वळतोय पुनश समालोचन कार्याकडे. एक सुंदर नियोजन, सुवर्ण महोत्सवी अध्याय, भरणेपाडा गावाच्या टेनिस क्रिकेट इतिहासाला 50 वर्ष, 1975चं स्टार्ट आणि त्यानंतर आपण बघतोय 50व्या वर्षामध्ये या ठिकाणी एक अतिशय दर्जेदार, अद्भुत मानाच्या सन्मानाची, प्रतिष्ठेची अशी टुर्नामेंटचं नियोजन केले. आमच्या मुख्य मंचावर स्थानपन्न असलेले आमचे सर्व वरिष्ठ सदस्य आपण बघतायत, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने, ज्यांच्या मार्गदर्शनाने विजय क्रीडा मंडळ भरणेपाडाचा यंगस्टर मात्र पुढे जातोय आणि एक आदर्श व टुर्नामेंट संपूर्ण विभागाला एक मोठी ऑपॉर्च्युनिटी, चांगलं व्यासपीठ देण्याचं काम आज करते, त्याबद्दल त्यांचं कौतुक. आणि वळतोय प्रणयच्या गोलंदाजीकडे. 4:48 झालेली आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल कार्पेटला रोल करतायत, तिथे आपल्याला बघायला मिळतोय नयन ऑफ द मार्क, एकदा वर्जित केले ऑन ड्राईव्हच्या रूपानं अक्षय आणि त्यांच्या समवेत आशू. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा विपक्ष मंगलमूर्ती विराथन मधला बॅटल आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांना मानाचा मुजरा असेल, जे क्रीडा रसिक वर्ग आम्हाला त्यांचा अमूल्य वेळ देत आहेत, त्यांनाही आम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागत करत वळतो या मॅचकडे. प्रणय तयार होते, पुढचा चेंडू आणि या वेळेला थोडीशी जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न होता आशू यांचा आणि यष्ट्या उद्ध्वस्त, मोठा हादरा इथे VKM ला लागतोय. पहिलाच झटका. जय पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये, आमचे फिजिओथेरपिस्ट म्हणायला हरकत नाही आहे. तर पहिला धक्का, व्हेरी फर्स्ट एक मोठा धक्का आपल्याला बघायला मिळतोय आणि आशूची जागा घेण्यासाठी निनाद पाटील मैदानाच्या आतमध्ये. संघनायकाची भूमिका मोठी असते. प्रणय याच्या अगेन्स्ट या ठिकाणी दाखल झालाय. चेंडू क्रमांक 3 फेस करतील. पुढचा चेंडू या वेळेला आणि आणखीन एक झटका आपल्याला बघायला मिळतोय. निनाद पाटील सुद्धा लेग बिफोरचा अपील उचलून पकडलाय आणि इथे निनाद पाटील सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. दोन्ही पंच डिस्कस मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही पंचांचं डिस्कस केलं जाईल. पंच या ठिकाणी क्षमस्व सांगतायत. नक्कीच
जे आमचे स्ट्रायकर अंपायर आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी डिस्कस केलं. निनाद ऑन स्ट्राईक असेल. कौतुक करेन मी मंगलमूर्ती विराथन संघाचं, कारण त्यांनी एक्सेप्ट केला हा निर्णय आणि ते गरजेचं आहे, कारण दोन्ही अंपायरचं तिकडे संघ विचार मंथन झालं आणि त्यानंतर स्ट्रायकर अंपायरने म्हटलं होतं की बॅटला बॉल स्पर्श झालाय. यावेळेला सरळ लॉंग ऑनला चेंडू एक्झिक्यूट करताना गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये लांब चेस करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. इथे आपल्याला नयन बघायला मिळत आहेत आणि धावसंख्या पुढे जाईल ती 2 वरती. मैदानाच्या आतमध्ये काही क्षणामध्ये तुम्हाला डिसिजन द्यायचं असतं आणि अशा वेळेला कधी कधी आपण बघतायत की थोडंसं अगेन जातो डिसिजन्स, परंतु दोन्ही पंच आणि या वेळेलाच एक चांगली सामंजस्य भूमिका पार पाडली. वळूया मॅचकडे. ओहो, लॉफ्ट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अक्षयच्या बॅटमधनं येतोय महत्वाचा ह्यूज 6. गेली ती 8 वरती. उत्तुंग असा षटकार बघायला मिळालाय. यावेळेला तोच प्रयत्न होता अलॉंग द कार्पेट, शॉर्ट मिड विकेट मध्ये देखणं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो ऑन दी स्तंभ, बॉलर इन कडे. एक धाव वर्जित केली जाईल. धावसंख्या 9 वर पोहोचलं गेले. जबरदस्त माहोल, या क्रिकेटचा ॲटमॉस्फिअर एक अतिशय चांगला बघायला मिळतोय. षटक या ठिकाणी संपलेला आहे, कंप्लीट झालेला आहे. षटकाची झाले समाप्ती. 9 धावा ऑन स्कोर कार्ड. एक धक्का लागला आशूच्या रूपानं. अतिशय अप्रतिम असं मंडप डेकोरेटर्स परेश किणी सरांच्या माध्यमातून आपण बघतायत. क्रीडानगरी सजवली गेली आहे. सागर मंडप डेकोरेटर्स आपण बघतायत आणि उन्हापासून बचाव आमच्या सर्व क्रीडा रसिकांचा होतं. एक भव्य दिव्य टेंट मैदानाच्या चौफेर त्यांनी उपलब्ध करून दिले. त्या मंडपाच्या आसऱ्याला कडक रखरख त्या उन्हामध्ये आमचे दर्शक क्रीडा रसिक वर्ग खूप चांगल्या पद्धतीने आसरा घेत आहेत आणि मॅचचा आनंद घेत आहेत. यंदाच्या 50व्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये एक चांगला लुक दिलाय. भगवमय वातावरण, मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची अशी VKM स्पर्धा विजय क्रीडा मंडळ आयोजित लखपती टुर्नामेंट. 1,00,000 रुपये आणि आकर्षक चषक, प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं. ओ, रडार मध्ये चेंडू आहे. रितेशचं स्वागत षटकाराने केलंय. अक्षय गवली ऑन फायर. षटकार. सरळ ओरपिच पद्धतीचा चेंडू होता आणि अक्षय हा असा फलंदाज आहे ज्याच्याकडे भरपूर क्षमता आहे आणि जेव्हा तुम्ही त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू द्याल तो प्लॉटमध्ये जाईल, इज नो डाऊट. फिरवला चेंडूला, परंतु तोही बॅक टू बॅक हवाई फायर. हमला केलाय तो रितेश वरती. सलग 2 उत्तुंग षटकार. इरादा, इंटेंट, इम्पॅक्ट, ताकद, स्ट्रेंथ सर्व काही दाखवत आहेत. सन्माननीय जगदीशजी गरज साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम जगदीशजी गरज साहेब, आपलं आगमन आणि षटकार आलाय. आणि मिस टाइम शॉट, बॉल हवेमध्ये आहे आणि झेल बाद. अक्षयला जावं लागेल पॅव्हिलियन कडे. 2 उत्तुंग षटकार, तिसरा मारण्याचा इरादा आणि इथे गडी बाद. गवळी यांचा स्टार्ट बघायला मिळाला. शॉर्ट बॉल होता, थोडासा वर आला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे रितेश मात्र 2 षटकारानंतर का होईना परंतु एक डेंजरस बॅटरला तंबूच्या आसऱ्याला पाठवत आहेत. धक्का दुसरा लागलाय आणि धावा स्कोर कार्ड वरती आहेत त्या
21 21 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये नुकताच संजीवनी मीठ उत्पादक सोसायटीचे चेअरमन आदरणीय जगदीशजी घरस साहेबांचं आगमन झालं आमच्या मुख्य मंचावर आणि ते वाईट बॉल आहे. धावसंख्या 22. सर आपल्या येण्याने आमच्या मुख्य मंचाला 4 चांद लागलेले आहेत. आपण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल धन्यवाद. वळूया मॅचकडे. धावा स्कोर कार्डवरती 22. आडव्या बॅटने चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न वेगाने त्यात नॉनसाईनकडे आणि इथे सिंगल कंप्लीट झाले. 23 धावा स्कोर कार्डवरती. सुंदर कलेक्शन आणि रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त बघायला मिळते. आज की शाम किसके नाम हा प्रश्न आहे. विरातन की भरणे पडा, कारण जिंकणारा संघ हा बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. पुढचा चेंडू आडव्या बॅटने चेंडूला एक्झिक्यूट केले. प्रोटेक्शन आहे तिथे. प्रयत्न चाललाय आपल्या उजव्या बाजूने. धावतायत ते नयन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचले ती 24 वर 24 वरती. सातत्य ही यशाची गुरु किल्ली आहे. सातत्य भरपूर महत्वाचं आहे. जसं सातत्य आमच्या विजय क्रीडा मंडळाने ठेवले आणि 50व्या वर्षामध्ये पदार्पण केले, तसंच सातत्य खेळामध्ये असायला. फुलटॉस बॉल उडवलाय चेंडूला. हवाई यात्रा करतोय चेंडू आणि सरळ जातोय तो लॉंग बिडॉनच्या वर्ण षटकार. परंतु त्या प्रेशरला हँडल करायला लावते ही क्रीडा नगरी. जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जातायत, तुम्ही नुसतं क्रिकेट खेळत नसतात, तर प्रेशरमध्ये तुमचं जी बुद्धिमत्ता आहे ती कशी असते तेही तुम्ही दाखवत असतात. फक्त क्रिकेट नसतं, तर अडीअडचणीच्या वेळेला तुम्ही कसे त्याला सामोरे जात आहेत ते शिकायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. धावा स्कोर कार्डवरती 30. गोलंदाजीला आलाय इथे प्रणय. समोर तो निनाद पाटील. एक अतिशय सुंदर असं बॅटल बघायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस आहे यावेळेला. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. फुलटॉस होता. योग्य ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघू शकाल. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आहेत. डीप बॅक पट स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन. ऑफ साईडला लॉंग ऑफ आणि एक जवळजवळ एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळतोय. थोडासा कव्हर पॉईंट रिझनला फील्ड सजवलं गेले डीपमध्ये. शॉर्ट बॉल बॅटची कडा टॉपेज बघायला मिळतोय, परंतु लक खूप चांगला आहे. एका धावेवरती सॅटिस्फाईड होईल. 5 षटकांची मॅच आहे. धावसंख्या पोहोचले 32 रन. 32वा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. सन्माननीय दर्शनजी किनी सरांना आम्ही विनंती करतोय, आपण मुख्य मंच आलेले आहे, त्यांचं शब्द फुलाने मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. ओ हो कदमों की नजाकत. डांसिंग ग्राउंड विकेट आए, बल्लेबाज के सर के ऊपर से जड़ दिया यहाँ पर डाउन द ग्राउंड का एक अद्भुत मोहक अफलातून शॉट. दैट्स द सिक्सर. सुंदर सॉन्ग याच्यावरती आपण बोलणार आहोत षटकानंतर. याही वेळेला आडव्या बॅटने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलं. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का, तर चांगलं कॉलिंग. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39. मैदानाच्या आतमध्ये जेवढा विकेट आपला महत्त्वाचा असतो, तेवढाच विकेट आपल्या संघ सहकाऱ्यांचा महत्त्वाचा असतो. ही जेव्हा तुम्हाला समजते त्यावेळेला पार्टनरशिप चांगली बहरत असते. 39 धावा झालेल्या आहेत. बघूया प्रणय, अजूनपर्यंतचा प्रवास प्रणयचा या स्पर्धेमध्ये उत्तम राहिलाय. पुढचा चेंडू. ओहो, चांगला शॉट आणि यावेळेला मात्र गॅप शोधलाय का, तर नाही. अतिशय सुंदर नयन यांचं फिल्डिंगचं प्रात्यक्षिक आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पोहोचेल ती 40 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आणि अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे. 40 धावा झालेल्या आहेत. करंट रन रेट जबरदस्त बघायला मिळतो.
त्याच्यामध्ये वाढ होईल की नक्कीच या ठिकाणी मंगलमूर्ती संघाचे शेवटचे 2 षटकं चांगले हाताळले जातील. आणि एक प्रश्न आहेत या मॅचबद्दल. पुढचा चेंडू फुलटॉस, चुकीला माफी आहे का बघायचं इथे. चेंडूला एक्झिक्यूट करतायत आणि ओ माय गॉड, अशा वेळेला जर तुम्ही झेल सोडाल तर मात्र कठीण होऊन जाईल. चौकार की षटकार पंच आम्हाला दर्शवतील. चौकार आलाय. तर आपण बघतायत डिसिजन पेंडिंग आहे. चौकार आहे. धावसंख्या 4ने फ्लाय झाले आणि पोहोचले ती 44. 44 सुमित आल्यात. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांनी जर 3 षटकार लागोपाठ मारले तर प्रसाद किणी यांच्याकडनं 3,000 रुपयाचं पारितोषिक असेल त्यांच्यासाठी. कुणी 3 षटकार मारा आणि 3,000 रुपयाचे मालक बना. पुढचा चेंडू अप्रतिम पॅड आणि बॅडमध्ये चेंडू आणि यावेळेला गॅप शोधला गेलाय. जबरदस्त शॉट बघायला मिळतोय. चौकार आलाय. धावसंख्या 4ने फ्लाय झाले आणि पोहोचली ती तब्बल 48 धावांवरती. विस्फोटक बॅटिंग करतायत. दोन्ही धावा येत आहेत. एक जमेची बाजू आहे विकेएम संघासाठी. काय ग्रेट बॅटिंग आहे. चांगला चेंडू सुमित यांचा. एक अँगल बनवला, ऑप्शनच्या थोडासा बाहेर ठेवला, चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि डॉट बॉल असं त्याच्यावरती लिहिले. सुमितकडे भरपूर क्षमता आहे. मंगलमूर्ती संघामध्ये सुद्धा एकाहून एक चांगले फलंदाज गोलंदाज आहेत आणि तेही त्यांची जी चुणूक आहे, ताकद आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने करताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. चुकीचा चेंडू हाताळला गेलाय आणि सरळ मिड विकेटला क्लिअर करत 50 अप. 54 धावा स्कोर कार्ड वरती. खूप चांगला आहे. चेंडूला जबरदस्त ते फॉलो करतात. पुढचा चेंडू ओहो, यावेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. बॅक टू बॅक 2 षटकार झालेले आहेत. तर आपल्याला बघायला मिळेल प्रसाद किणी यांच्या माध्यमातून मिळतील 3000 3,000 रुपये. 3 चौकार जरी आले तरीही 3,000 रुपयात लागोपाठ. बघूया, एक षटकार मारा आणि 3,000 रुपयाचे मालक बना. पण आज की शाम शायद आपके नाम हो सकती है. ओ माय गॉड, फटका फसलाय आणि 3,000 सेव आणि विकेट सुद्धा माध्यस्थीचे. आणि आमचे कॅमेरामॅन आहेत विशाल जाधव यांचं मी कौतुक करेन. खूप चेंडूला चांगले ते फॉलो करतात. गुड जॉब विशाल. अप्रतिम काम आहे तुमचं आणि तुमचं कौतुक होणं गरजेचं आहे. कारण कॅमेरा नुसतं घेऊन उभं राहणं वेगळं आहे आणि चेंडूला फॉलो करणं वेगळं आहे. आणि संतोष अहिरे हे जबरदस्त काम करतात. गुड जॉब. 9व्या स्कोर कार्डवरती 60 आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रवींद्र नवीन बॅट्समन. 3 चौकार 3 षटकार खेळत आहेत. 3,000 रुपयाचा पारितोषिक आहे प्रसाद किणी यांच्या माध्यमातून. आणि त्यांचा हा इरादा पक्का मारलाय त्यांनी लॉंग ऑफच्या वरनं. हा दूरवर छक्का, 6.
66 या स्पर्धेच्या माध्यमातून व्हीकेएम संघ का धुव्वाधार बॅटिंग करते. या स्पर्धेचा उच्चांक त्यांच्या नावावरती होता 88 धावांचा. त्याच्यानंतर सेकंड उच्चांकही त्यांच्या नावावरती होता 80 धावांचा आणि त्याच्यानंतर आता 66 झालेले आहेत. 6 चेंडूंचा खेळ आणि शेष आहे. झंझावत जबरदस्त बॅटिंग ची पॉवर जबरदस्त बघायला मिळते. नवीन गोलंदाज प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि कमीत कमी धावा या ठिकाणी मंगलमूर्ती विराथन संघाला कम बॅकिंग करून देतील आणि तो प्रयत्न त्यांनी करायला हवा आहे. अलॉंग द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. एक धाव कंप्लीट झालंय. थोडीशी फंबल, दुसऱ्या धावेचा अटेम आहे. ही रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळेल. थोडीशी फंबल, 2 धावा पूर्ण 68 स्कोर कार्डवरती. जसं मी मगाशी म्हटलं होतं की आज की शाम किसके नाम, जिंकणारा संघ या आकर्षक ट्रॉफीला स्पर्श करू शकेल आणि त्याच्यासाठी जे तुमचे राईट आहेत ते म्हणजेच विजय. विजय मिळाला तर या ट्रॉफीला हात लावू शकतायत, अन्यथा ओ परफेक्ट यॉर्कर, गुड बॉलिंग. धावसंख्या 1ने पुढे जाते आणि पोहोचले ती 69. चांगलं बॅटल आहे, अतिशय सुंदर. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. 69 धावा स्कोर कार्डवरती आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये आता या मॅच बदली जी उत्सुकता आहे ती शिगेला पोहोचली आहे. पुढचा चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट आहे आणि तिथे झेल झालेला आहे. फलंदाज या ठिकाणी माघारी परत आहेत. फलंदाज बाद. प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय जयते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी, संपूर्ण विश्वामध्ये वंदनीय असणारी राजा शहाजी पुत्र छत्रपती शिवरायांची राजमुद्रा ही लोककल्याणासाठी विराजमान हो असं छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेवरती लिखित आहे. एक जबरदस्त शेवटचे 3 चेंडू 3 षटकार मारा आणि 4000 रुपयाचे मालक बना. पहिला चालाय, टायमिंग खूप चांगला आहे, नजाकत चांगली आहे. चेंडू सरळ जातोय, सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय आणि स्कोर कार्ड जाते 73 वर. जस्त बॅटिंग, 73 धावा, अंतिम 2 चेंडू, अजूनही 2 चौकार मारा. आदेश कसा चेंडूला आदेश देतात हे बघावं लागेल. ओहो, या वेळेला मात्र झेल कन्वर्ट झालाय. चांगला झेल म्हणता येईल. आदेशच्या खेळीला लागलाय ब्रेक. 73 वरती आणखीन एक गडी बाद होताना शेवटचा चेंडू आणि फलंदाज जातोय सुमोद. अंतिम चेंडू. ओ अतिशय सुंदर चेंडू बघायला मिळतो. एक धाव कंप्लीट झाले. सुमोद मात्र वेगाने जातील का दुसऱ्या धावेसाठी? तद्वार 2 धावा सुद्धा झाल्यात कंप्लीट आणि 75 धावा ह्या स्कोर कार्ड वरती आहेत. 76चं टार्गेट. आपण करतो या ठिकाणी एक सन्मान. आदरणीय व्यक्तिमत्व जगदीश घरत साहेबांचं शुभागमन इथे झालंय आणि त्यांचा शुभ सन्मान. अतिथी देव भव ही आमची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जतन आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय व्यक्तिमत्व संदीपजी काशनाथ किनी सरांना मी विनंती करतोय की आपण जगदीशजी घरत साहेबांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. मायेची शाल आणि आपण बघतायत मायेची शाल देऊन जगदीशजी घरत साहेबांचा शुभ सन्मान. जोरदार टाळ्यांचा गजर जगदीशजी घरत साहेबांसाठी या ठिकाणी होताना. प्रेमाचं पुष्पगुच्छ. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणजे सन्मान चिन्ह.
थँक्यू सर, आपण आलात त्याबद्दल मंडळ आपला आभारी राहील. आणि करतोय आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये परिवर्तन. ऐकूया आपण प्रशांत यांना. शुक्रिया जीत। सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। फिलहाल आपके स्क्रीन पर देख सकते हैं कितना टारगेट है। 5 विकेट आपने खो दिए थे, लेकिन लाजवाब बल्लेबाजी रही मेजबान टीम की बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। 30 गेंदों में 76 रनों की जरूरत है। और पहले मैच में सर जाऊया आपण सन्मान्य दर्शनजी किणी साहेबांचं इथे आगमन झाले, त्यांचाही शुभ सन्मान केला जाईल. केतनजी भोईर आपल्या शुभ हस्ते आपण करतोय त्यांचा शुभ सन्मान. दर्शनजी किणी साहेब या. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आपण बघतायत. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आणि केतन भाऊंच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान, मायेची शाल आणि पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह दिलं जात आहे. टाळ्यांचा गजर दर्शन सरासाठी आम्ही त्यांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा आणि मॅचचा आनंद घ्या. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. दुनिया दिल पर हावी है, क्रिकेट सुकून की चाबी है। और क्रिकेट का खेल हर भारतीय लोगों के लिए धर्म बना हुआ है। प्रो लीग पर ये कमाल का टूर्नामेंट देख रहे हैं। आज का तीसरा दिन और शाम का सत्र, ढलता हुआ सूरज, कम होती में रोशनी, ये आने वाली शाम की इसके नाम। ये सवाल सबके मन में है, क्या ईंट का जवाब पत्थर से दिया जाएगा या गेंदबाज असरदार सरदार बनेंगे? ये देखने वाली बात है। ये खूबसूरत ट्रॉफी आपके स्क्रीन पर है और इस ट्रॉफी के लिए बिल्कुल बैटल अंपायर की तरफ से बिल्कुल इशारा हुआ। अमर तैयार, सामने आप देख रहे हैं बल्लेबाज, दोनों बैटर बल्लेबाजी करने के लिए प्रणय और रितेश। गेंदबाजी का बागडोर संबंध में गेंदबाज अपने बोरिंग मान पर, फ्रंट लाइन गेंदबाज सुबोध। 76 रनों का टारगेट है। थर्ड पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी मौजूद है। एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर मौजूद, मिड ऑफ दायरे के अंदर मौजूद है। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर लॉन्ग ऑन बॉर्डर पर बाकी सारे खिलाड़ी दायरे के अंदर। टॉस हमला किया, टीट फॉर टैट, गेंद जाएगी बाउंड्री लाइन की तरफ। चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार चौका। स्क्रीन पर ऑफ टॉप के बाहर अच्छी गेंद थी। ये जवाब था गेंदबाज सुमेध का, मजा आएगा। लक्ष्य 76 रनों का है। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर सिंगल। ऑफ टॉप के बाहर अच्छी गेंद थी सुमेध द्वारा। इस मुकाबले में बिल्कुल मजा आएगा। संघर्ष से कभी डरना नहीं चाहिए, क्योंकि यही एक कहानी है जो सफल होकर आपको लोगों को सुनानी है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, राइट अप ओवर द विकेट। और टिप ऑफ टाइम के बाद अच्छी गेंद कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। रन बनाने का कोई मौका नहीं है। सुमेध बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। ये पावर प्ले का ओवर है, स्कोर 4 बगैर किसी नुकसान के। सुमेध गेंदबाजी करने तैयार। ऑन साइड पर करेक्ट शॉट, गेंद जाएगी डिप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर और कर प्रहार। मैग्निफिसेंट बैटिंग, प्रणय के बल्ले से चौका। स्क्वायर लेग की तरफ गेंद को खेला गया था। थोड़ा सा ऑकवर्ड पोजीशन में बल्लेबाज आए, लेकिन बैट्समैन बहुत अच्छा था बल्लेबाज प्रणय का। पहले मैच में 48 रनों की बहुत ही बेहतरीन पारी रही है बल्लेबाज प्रणय की। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ फिलहाल 9 रन बगैर किसी नुकसान के। 4 गेंदों का खेल हुआ है। ईंट का जवाब पत्थर से देना चाह रहे सुमोत अपने बॉलिंग मार पर तैयार। लॉन्ग रन पर बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात है। इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट। ऑफ टॉप के बाहर गेंद थी, खींच के मारा, लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर। क्या शॉट मारा है, ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है। क्या मारा है, क्या मारा। जवाबी हमला बिल्कुल सुबोध के ऊपर होता हुआ। स्कोर 15 बगैर किसी नुकसान के। प्रणय 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 76 रनों का टारगेट है। फुल टॉस, प्रहार, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे। कोशिश बहुत बढ़िया रही है, तालियां बज रही है। कमिटमेंट में कोई कमी नहीं है। फुल टॉस गेंद थी, बल्लेबाज ज्यादा फायदा नहीं उठा पाए। हवा में गेंद थी, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद था। बहुत ही बढ़िया एफर्ट। रुचि जिन्होंने 4 कैच लपके थे,
और देखिए एक बार फिर गेंद बल्ले के बीचों बीच नहीं आई, ऑन साइड पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद थे। यहाँ इन्होंने छलांग लगाई और गेंद को रोका, कैच नहीं पकड़ा, लेकिन ज्यादा रन अगर मिलते तो एक बार फिर तकलीफें हो सकती थी। तो रुचित के लिए बहुत तालियां बजी है। और अब जाकर पहले ओवर की कहानी टोटल बन गया 17 रन, 76 का टारगेट है। एक बार फिर समय 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 बहुत महत्वपूर्ण रहेगा। जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग करू नका, फेअर क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे। अतिशय जबरदस्त खेळ मैदानावरती रंगलाय। बॅट आणि बॉल मध्ये बंद प्रेक्षक बघायला आलेले आहेत। दोन मातबर संघामधली लढाई, अर्थात विराटांचा संघ तर दुसऱ्या बाजूला यजमान संघ मैदानावरती है। विजय का क्रीडा मंडळ भरनेपाड़ा। कमाल का मैच है, इसमें कोई संदेह नहीं है। आफ्टर 1 ओवर स्कोर 17 पर नन, प्रणय प्लेइंग ऑन 12, रितेश प्लेइंग ऑन 5। लेकिन ये जो स्टार्ट हुआ है ना, इसलिए थोड़ी दिक्कतें आएगी मेजबान टीम के लिए। 24 गेंदें 59 रनों की जरूरत है। ये सभी का आपके स्क्रीन पर प्रो लिंक द्वारा दिखाया जा रहा है। गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाजी करने गेंदबाज प्रीतम प्यारे गेंदबाजी करेंगे तैयार, सामना करेंगे रितेश। 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। सेटमेंट पॉइंट कवर, डीप स्ट्राइक कवर पर खिलाड़ी, एक खिलाड़ी मिड ऑफ क्षेत्र में मौजूद। ऑन साइड पर उड़ा आसमान की तरफ, क्या बात है। राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है। और गेंद बॉडी लाइन की तरफ जाती भी 4 रन, चौका। कार जड़ दिया, शानदार चौका। बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर रितेश द्वारा। टीट फॉर टैट, और ईट का जवाब पत्थर से दे रहे हैं। डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है। 21 बगैर किसी नुकसान के विकेट की सख्त जरूरत है मेजबान टीम के लिए। प्रीतम प्यारे गेंदबाजी करने के तैयार, राइट ओवर द विकेट। अब आगे गेंद, अच्छा स्ट्रोक और 1 बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स। डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट। सुपर बैटिंग। नुकसान के ऊपर दूसरा प्रगति पर प्रीतम पर हमला। जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर रितेश द्वारा 13 पर बल्लेबाजी करे, 4 गेंदों का सामना किया। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, थोड़ा आगे गेंद थी और ओवर पिच गेंद के ऊपर हमला हुआ। पावर प्ले ऑन है तो उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज रितेश। स्कोर 25 बगैर किसी नुकसान के। इंपॉर्टेंट मुकाबला। थर्ड मैन पॉइंट कवर, डीप स्ट्राइक कवर, मिड ऑफ साइड पर फिलहाल 5 खिलाड़ी है। प्रीतम गेंदबाजी करने के तैयार, स्कोर 25। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार ऑन साइड पर बल्ला घूमा, मैदान झूमा, गेंद बॉडी लाइन के बाद दर्शक दीर्घा में गगनचुंबी छक्का। सुपर बैटिंग, शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर, लाजवाब खेल बल्लेबाजों द्वारा। स्ट्रोक देके टाइमिंग इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी हो रही है। ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर डालना चाह रहे थे, फिलहाल विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए तो बल्लेबाजों ने फायदा उठा। वाइड बॉल, दिक्कतें बढ़ रही है। स्कोर 31 बगैर किसी नुकसान के। पहले 2 मैच में बहुत ही जबरदस्त प्रदर्शन। स्कोर 33 बगैर किसी नुकसान के। विराट की टीम बल्लेबाजी कर रही है और पीछा करते हुए फिलहाल आप देख रहे 76 रन का, 9 गेंदों में 33 रन बनाए हैं। प्रीतम तैयार गेंदबाजी करने के लिए, प्रीतम सामना करने के लिए बल्लेबाज प्रणय। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद थी। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, बल्ले के ऊपर अच्छी तरह से गेंद नहीं चढ़ी है और गेंदबाज ने गेंद को उठाया। रन बनाने का कोई मौका नहीं। एफर्ट बहुत इंपॉर्टेंट है और अनुशासन के साथ गेंदबाजी करने की जरूरत है। अभी कुल मिलाकर 10 गेंदों का खेल हुआ, 33 रन स्कोर बोर्ड पर है। विराटन बहुत बढ़िया टीम जरूर है। मंगल मूर्ति एक तरफ मेजबान टीम अपने होम ग्राउंड पर खेल रही है। ऑफ स्टंप के बाहर गेंद, जयेश मौर्य हमारी तरफ बढ़ रहे, व्हाइट बॉल का इशारा करते हुए। पहली तालियां कहाँ बजी थी? मंच के ऊपर, मंच के ऊपर व्यासपीठावर टाळ्या वाजल्या होत्या, त्यानंतर टाळ्या कुठे वाजल्या? विराटन। कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। ये क्रिकेट का खेल है।
प्रीतम ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, बल्लेबाज को लगी है भूख, इन्होंने स्ट्रोक खेला हुक बाय क्रुक बाय हुक, आपको ये चौका जड़ना था। गेंद बॉल लेने के बाद 4 रन। टीम के लिए सख्त जरूरत है विकेट की। इस ओवर में बहुत बढ़िया बल्लेबाजी रही है दोनों बैटर द्वारा, स्कोर 38 पर पहुंच चुका है। इस ओवर की अगली गेंद राइट ओवर द विकेट, ओहो क्या मारा है, गेंद जाएगी बॉल लाइन की तरफ, भागने की जरूरत नहीं है, मारा कम घसीटा ज्यादा, गेंद बॉल लाइन के बाद 6 रन। अठरा चेंडू 32 धावांचं समीकरण, परंतु ऍक्शन रिप्ले पहा, काय प्रणयने हा स्ट्रोक खेळला होता, खूपच ऑफ टर्मच्या बाहेरून चेंडू हा खेळलाय पहा, कुठे चेंडू खराब नव्हता, अजिबात खराब नव्हता, परंतु ज्या पद्धतीनं गुडगा टेकला आणि हा षटकार ठोकला, अत्यंत दर्जेदार फटका। 18 चेंडू 32 समीकरण। अभी भी मैच समाप्त नहीं है, लेकिन विकेट की सख्त जरूरत है, विकेट टीम के लिए विकेट की सख्त जरूरत है। सारा मंच में देख रहा पूरी तरह से अस्वस्थ है, म्हणजे व्यासपीठावरती अस्वस्थ पाहायला मिळते। पंच आम्हाला सांगतात की घड्याच्या काट्याकडे लक्ष ठेवा, वेळ वेळ 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता, 5:23 झालेत। इथे व्यासपीठावरून देखील प्लान बनले जात आहेत, यहाँ भी देखिए वो खिचड़ी पक रही है, क्या करना चाहिए भाई, एक बॉल आपको अच्छा डालना है, एक अच्छा बॉल डालना है, एक ड्रीम बॉल आपको डालना है। आशु को बुलाया गया, आशु घरत गेंदबाजी करने के लिए आए हैं, क्या पावर पे में इनको वो गेंदबाजी दे सकते थे, क्योंकि अगर स्पीड से गेंदबाजी तेज गेंदबाजी हो जाएगी ना तो बल्लेबाजी करना बहुत आसान हो जाएगा, और वही हुआ, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से आई, ज्यादा वेरिएशन आपने नहीं किया, और इसीलिए रितेश और प्रणय ने मेला लूटा है। प्रणय बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे, स्कोर 44। ये देखिए जिसका मैं जिक्र कर रहा था, एक ड्रीम बॉल की जरूरत है, लेग ब्रेक की जरूरत है। आशु घरत रंगात आलाय परत, या सामन्यामध्ये रंग वाढलेला आहे, रंग चढलेला आहे, अतिशय महत्वाचा विकेट। मिला और विकेट कीपर बहुत खुश, पहली सफलता, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए। जैसे हम बात कर रहे थे, एक ड्रीम बॉल आपको डालना है, उम्मीद मत छोड़ना, कमजोर तेरा वक्त है, तू नहीं है। अब मैदान के अंदर चर्चा हो रही है, बिल्कुल इस वक्त अरे अंपायर ने अपना काम किया, अंपायर ने अपना काम किया है, सारे खिलाड़ी अपनी जगह पर रहेंगे, अंपायर काम कर रहे हैं मैदान के अंदर से। शांत राहा ऑन फील्ड, म्हणजे बाकी कोणी इथे काय बोलण्याची आवश्यकता नाही, इथे काम चालू झालेलं आहे, तुम्ही ज्या गोष्टीकरता रेफर केले ते काम सुरू झाले। शांत राहायचं, खूप चांगलं क्रिकेट सुरू आहे, डोक्यावरती सर्वांनी बर्फ ठेवा, क्रिकेटवरती जास्त फोकस करा, मॅच चांगला होईल। बाकी कोणी बोलू नका प्लीज सर, पंचांचे काम सुरू आहे, कुणी आता काय बोलू नका प्लीज, बोलण्याची आवश्यकता नाहीये, पंचांना त्यांचे काम करू द्या, बाकी सर्व केवळ आपापल्या जागेवरती चला प्लीज। क्रिकेटचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे। इट्स नो बॉल, म्हणून मी मगाशी म्हणतो की कुणी काही बोलू नका, पंचांना त्यांचं काम करू द्या, शांत राहायचं।
शांत राहा, मैदानाच्या मॅचवरती फोकस करा. 3 बॉलर बँड होणार आहे, बॉलर चेंज होणार आहे. गेंदबाजी में परिवर्तन, जैसे कि आशु को थोड़ा जब गेंदबाजी कर रहे हैं तो एंगल चेक किया गया और उसके बाद में नो बॉल का इशारा. अब गेंदबाजी में परिवर्तन हुआ. गेंदबाजी करने के गेंदबाज नयन की तरफ से 3 रन की पेनल्टी मैंने बताया है. 3 रन की पेनल्टी स्कोरर को भी बिल्कुल पता है. यस, टोटल 3 रन. फ्रेड का इशारा. 47 पर नॉट. ओवर तीसरा प्रगति पर है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज नयन. अच्छी गेंद थी और यहां खतरा हो सकता है. 1 रन मुकम्मल किया. मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात थे. स्कोर अगर देखें तो तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. इसी के साथ आंकड़े बदलते हुए नयन गेंदबाजी कर रहे हैं. 76 रनों का टारगेट है. टारगेट बहुत बड़ा है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाजी करने के लिए तैयार. रितेश मिस्टर स्टोक हवा में गेंद. गेंद के नीचे खिलाड़ी का ये कैच हो जाएगा. बिल्कुल कैच आउट. तालियां बज रही है. सफलता मिली है. विकेट की सख्त जरूरत थी. विकेट गिर गया. एक बार फिर मजा आएगा इस मुकाबले में. दोबारा देखें. लेग ब्रेक गेंद अगेन द टर्न खेलने का प्रयास. विकेट गिरता हुआ गॉन. राइट. 22 रन बनाए प्रणय ने. 7 गेंदों का सामना किया. स्कोर 48. 1 विकेट के नुकसान पर मंगल मूर्ति बिराथन. और एक अच्छी गेंद. और डायरेक्ट करने की कोशिश. बहुत कुछ हो रहा है इस ओवर में. बहुत कुछ हो रहा है. ये इवेंटफुल ओवर है. आने वाली एक एक गेंद जो है ना बिल्कुल इवेंट के बराबर हो जाएगी. नयन गेंदबाजी कर रहे हैं. अब देखिए मन से वो तालियां बज रही है. 49 पर 1. नयन 1, रितेश 22. गेंदबाजी करने के नयन तैयार. लेफ्ट आर्म राउंड विकेट. स्टोक अच्छा टाइमिंग. बेहतरीन. भागने की जरूरत नहीं है. बॉलर के सर के ऊपर से गेंद को बॉडी लाइन के बाहर भेज दिया. बल्लेबाजी हो रहे दे दनादन. दर्शकों का हो रहा है मनोरंजन. गेंद बॉलर स्कोर 49. 1 विकेट के नुकसान पर 53 रन स्कोर बोर्ड पर है. 53. बैकफुट चले गए. अच्छा स्ट्रोक है. बॉडी पर खिलाड़ी तैनात है. 1 रन लेने का मौका 1 से ज्यादा नहीं है. स्कोर 54 पर पहुंच चुका है. दूसरे के लिए वापस आना जा रहा. खतरा हो सकता है. थ्रो अच्छा नहीं है. गिर गए खिलाड़ी. क्या हो रहा है, क्या हो रहा है. बजेगी चिट्टी, बजेगी ताली. हो हल्ला हो गुल्ला. मैदान घुसता है, सर पे उठता है. तब खेल खेल का रहता है. जुनून बन जाता है. 55. 1 विकेट के नुकसान पर. जीतने के लिए 21 रनों की जरूरत है और अभी आपके पास 13 गेंद शेष है. बहुत इंटरेस्टिंग मुकाबला. अच्छी गेंदबाजी नयन द्वारा इस ओवर में. बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइक केरन पर बल्लेबाज रितेश 28 पर बल्लेबाजी करते हुए. कमाल का मुकाबला बीच मैदान पर. बिल्कुल कांटे की टक्कर चल रही है. लेग ब्रेक अच्छी गेंद थी. वो विकेट कीपिंग.
ओ माय गॉड, क्या हो रहा है मैदान के अंदर। 12 गेंदों का खेल आना बाकी है। जीतने के लिए 21 रनों की जरूरत। किसके हाथ में गेंद होगी वो देखने वाली बात है। एक्शन रिप्ले देखे आखिरी गेंद पर क्या हुआ था। ओ ये क्या छूटा है। विकेट कीपिंग थोड़ी सी खराब हुई और अब जाकर 12 गेंद 21। कहानी बहुत इंटरेस्टिंग है। ज्यादा समय लेने बहुत ही मजा आएगा इस मुकाबले में। जिंदगी जीने का मजा तभी है जब जिंदगी में इश्क हो, और क्रिकेट खेलने का मजा तभी है जब हारने का रिस्क हो। जीत की उम्मीद और हार के डर के बीच का जो समय होता है वो बिल्कुल कमाल का होता है। मजा आएगा इस मुकाबले में। और 55 एक विकेट के नुकसान पर आपके पास गेंदों की बात करें तो 12 गेंदें 6 से 21 रन चाहिए। रविंद्र को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। खराब शॉट बल्लेबाज का, 1 रन मुकम्मल किया। विकेट कीपिंग अच्छी नहीं हो रही है। ये बिंदी गेंद होनी चाहिए थी। 22 का इशारा अंपायर ने किया। अब जाकर क्या करे तो क्या करे। मजा आएगा इस मुकाबले में। बार बार हम वही बात को दोहरा रहे हैं। अब तक 56 एक विकेट के नुकसान पर 11 गेंदों का खेल आना बाकी। 20 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। हारना तब आवश्यक हो जाता है जब लड़ाई अपनों से हो, और जीतना तब आवश्यक हो जाता है जब लड़ाई अपने आप से हो। रविंद्र राइट आर्म ओवर द विकेट, ऑन साइड पर कड़क शॉट, हवाई फायर। गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन, गगनचुंबी छक्का। बाकी जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। रितेश 34 पर खेल रहे हैं। 11 गेंदों का सामना किया। रविंद्र राइट अप ओवर द विकेट। इस बार बहुत अच्छी गेंद थी। 1 रन मुकम्मल किया। दूसरे के बारे में मन बना लिया है या खतरा भी हो सकता है। 2 रन मुकम्मल किया गया है। कुछ देर की खामोशी थी, कानों में फिर से वो शोर आएगा। तुम्हारा तो सिर्फ वक्त था, हमारा दौर आएगा। बीच मैदान पर कमाल का मैच चल रहा है। 9 गेंदों का खेल और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस। संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट हो जाती है। ये जाते जाते टू व्हीलर वाले हैं ना, वो रुक गए हैं और हमारी सांसें भी गले में अटकी हुई है। कौन जीतेगा यह मुकाबला। मेजबान टीम जीतेगी या एक बार फिर मंगल मूर्ति। क्लीन बोल्ड, व्हाट अ डिलीवरी। बल्लेबाज आउट। बहुत बड़ी सफलता और रविंद्र के खुशी का कोई ठिकाना नहीं है। रिप्ले देखे, आज रास्ता बना लिया है तो कल मंजिल भी मिल जाएगी। हौसले भरी यह कोशिश एक दिन जरूर रंग लाएगी। क्या एक बार रविंद्र का वो सेलिब्रेशन था। बल्लेबाज बैक टू द पेबलन चले गए। रितेश 36 रन बना के 12 गेंदों का सामना किया। नए बल्लेबाज, नई कहानी, नया अवसर, सुनहरा मौका कमबैक करने का। रविंद्र एक एंड पर बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। करंट रन रेट 70.44 का, लेकिन आज रितेश के लिए तालियां बज रही है। बहुत ही शानदार बल्लेबाजी। एंड ऑफ द वेरी गुड इनिंग। नैन बल्लेबाज मैदान के अंदर। रविंद्र एक एंड पर है। मजा आएगा। मैदान के अंदर चल रहा है घमासान। हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। टीवी रखे ऑन, गेम इज ऑन, गेम ऑन। मजा आएगा। रविंद्र तैयार, सफलता मिली है। कॉन्फिडेंस 7+1 की तरफ जाएगा। न्यू बैटर शैलेश, स्कोर 64, 2 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। मिस टाइम स्ट्रोक है। हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी लपक के आउट। गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग। चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भांग आउट। सब ओहो हो, इस वक्त बहुत अच्छी गेंदबाजी रविंद्र द्वारा। स्वर्ग में इंद्र
और आज धरती पर रविंद्र कमाल कर रहे हैं। रविंद्र कमाल कर रहे हैं। 7 गेंदे 12 रनों की जरूरत है। फासला बढ़ गया है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। 7 गेंदे 12 रनों की जरूरत है। 64 रन 3 विकेट के नुकसान पर है। कहानी इंटरेस्टिंग है। रोचक मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। नए बैटर बल्लेबाज मैदान के अंदर। ते 12 रनों की जरूरत। क्या और एक विकेट आएगा वो देखने वाली बात है। और हैट्रिक लेने की कोशिश करेंगे। दूसरी तरफ बल्लेबाज रनों की तलाश में है। फुल टॉस प्रहार, गेंद बॉल के बाहर। क्या माइंडसेट है। हाई फ्लाई इनटू द स्काई, गेंद कर रहे टाटा बाय बाय। 6 रन। फिलहाल अगर मुकाबला टाई हुआ तो सुपर ओवर है। दर्शन किणी 5858। या ठिकाणी या स्पर्धेकरता त्यांनी मदत केली आहे। मला वाटतं कुठल्या गाडीचा नंबर आहे की काय। खरं तर 5858 आपल्याला मदत केली या स्पर्धेच्या निमित्तानं। एकदा सर्वांना विनंती आहे, दर्शन किणी यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करा। सामना देखील रंगतदार आहे। ओंकार एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 5858 या स्पर्धेच्या यशस्वीकरता सक्सेसफुल होण्याकरता मदत आलेली आहे। 6 गेंदे 6 रनों की जरूरत है। अपनी बोरिंग पार पर गेंदबाज तैयार। इस ओवर की पहली गेंद ऑन सेट पर खेल दिया। लेग ब्रेक गेंद थी। बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है। क्या सिंगल के ऊपर निर्भर रहेंगे। दूसरे के लिए वापस आएंगे। खतरा बिल्कुल है और थ्रो बहुत अच्छा हो। 5 गेंदे 4 रनों की जरूरत है। घायल तो यहां हर परिंदा है, मगर जो फिर से उड़ सका वही जिंदा है। अपनी सांसें जिंदा रखने के लिए यहां से अब जी जान लगा के खेलने की जरूरत है। 72 पर 3, 5 गेंदे और जीतने के लिए 4 रनों की जरूरत। ओ यहां बहुत ही खराब फील्डिंग, बॉलिंग की तरफ 4 रनों के लिए चौका। मंगलमूर्ति विराथन सेलिब्रेशन करने का मौका। क्या बात है। वरती कोणी जाऊ नका। पिचच्या बाहेर थांबायचं आहे। सर्वांनी पिचच्या बाहेर थांबायचं आहे। आणि आता मंगलमूर्ती बिरातन कॉंग्रॅच्युलेशन। आपण पाहू शकता काय घडवतं इथे। चांगली फिल्डिंग नाही झाली, त्यामुळे चेंडू सीमारेषा पार गेला। दिवसभरामध्ये खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये विजय क्रीडा मंडळानं केली, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये आज बाजी मारून जातोय तो संघ आहे। आपण पाहू शकता विनिंग मोमेंट। वळून कोणी पाहिले नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही। शेवटी पानानेही साथ सोडली, पण पट्ट्यानं बहरनं सोडलं नाही। इथे हा सामना मंगलमूर्ती बिरातन संघाने जिंकलाय। आपण ऍक्शन रिप्ले पाहिला। विनिंग स्ट्रोक आणि सेलिब्रेशन मैदानावरती अतिशय दर्जेदार असा क्रिकेटचा खेळ आज इथे थांबलाय। उद्या पुन्हा एकदा आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत, त्याकरता देखील जातोय।